हाय फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते। आज संडे आहे आणि बरेच जणांच्या घरी नॉनव्हेज असतं, तर आज आपण चिकन दम बिर्याणी कशी करायची स्टेप बाय स्टेप ते पाहणार आहोत। अर्धा किलो चिकन घेतले, अर्धा किलो बासमती इंद्रायणी तांदूळ घेतलाय, जो बिर्याणीचा असतो तोच वापरायचा आहे आपल्याला। आता तांदूळ आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि 15 ते 20 मिनिटं पाण्यात असाच ठेवून द्यायचा आहे। त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं, त्यामध्ये खडे मसाले घातलेत। तमालपत्र, शहाजिरे 1 चमचा, मिरं, मोठी वेलची आणि लवंगा। तर यातला एखादा दुसरा मसाला नसेल नाही वापरला तरी सुद्धा चालेल। सोबतच मी चवीपुरतं मीठ घातले आणि आता आपण जो भिजवलेला तांदूळ आहे तो 90% भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। 100% आपल्याला तो कुक करायचा नाही। आपला भात शिजतोय तोपर्यंत आपण चिकन सुद्धा बॉईल करून घ्यायचं आहे। आता मी हे पातेलं बाजूला ठेवते आणि पटकन दुसरं पातेलं घेतलेलं आहे आणि आता आपण चिकन बॉईल करूया। तर त्यासाठी मी तेल घेते पातेल्यामध्ये। तर तेलाचं प्रमाण थोडंसं नॉनव्हेजला जास्त लागतं, तरी सुद्धा तुम्ही कमी खात असाल तर थोडंसं कमी वापरलं तरी सुद्धा चालेल। आता चिकनला हळद आणि मीठ व्यवस्थित लावून घ्यायचे आहे। मी ही खूप सोपी पद्धत करून तुम्हाला सांगत आहे, जेणेकरून सर्वांना चिकन दम बिर्याणी घरात जमेल आणि करता येईल। अगदी ही रेस्टॉरंट स्टाईल चिकन बिर्याणी होते। आता तेल गरम झाल्यानंतर एक मोठा कांदा आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आपला भात ही तिकडे शिजतोय तोपर्यंत आपलं हे चिकन ही इकडं शिजून होतं, त्यामुळे तुमचा वेळही वाचतो आणि झटपट स्वयंपाक तयार होतो। तुम्ही जर गेस्ट येणार असतील तर तुम्ही त्यांना नक्कीच या पद्धतीने चिकन दम बिर्याणी करून घाला, त्यांना खूप आवडेल। आता चिकन आपण कांदा परतल्यानंतर घातलेला आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपण हे चिकन शिजवून घेणार आहोत, तर 2-1 मिनिटं मी चिकन व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। आता त्याच्यावरती एक छोटासा बाउल ठेवते, त्यामध्ये पाणी ठेवते, जेणेकरून त्या पाण्याची वाफ तयार होऊन आपलं चिकन व्यवस्थित शिजेल। आणि मी चिकन बाजूला ठेवले आणि भात आपला 90% शिजलेला आहे। आता भात आणि पाणी वेगवेगळं करून घेऊयात। तर गरम असतानाच ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची। तर यातले जे खडे मसाले आहेत ते तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तसेच भातामध्ये ठेवा, आवडत नसतील तर वेचून काढले तरी सुद्धा चालेल, कारण लहान मुलं खाणार असतील आणि दातामध्ये जर ते मसाले आले तर खूप तिखट लागतं आणि मग मुलं बऱ्याच वेळेला मग खात नाहीत। तर हे आपापली चॉईस आहे। आता जो भात शिजवलेला आहे तो मी एका परातीमध्ये व्यवस्थित पसरून घेते आणि तोपर्यंत तो थंडही होतोय आणि आपलं चिकन सुद्धा तोपर्यंत शिजतंय। आता आपलं चिकन शिजलेलं आहे। एक कढई घ्यायची, त्यामध्ये तेल घालायचं। तर आपण दम बिर्याणी करतोय, हैदराबादी दम बिर्याणी करतोय, तर त्यासाठी आपल्याला चिकनची ग्रेव्ही बनवायची। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं घालायचं। मी पुन्हा एकदा सांगते की तेल आपल्या आवडीनुसार आपण कमी किंवा जास्त वापरायचं आहे। तर इथं मी 4 मोठे मध्यम आकाराचे कांदे स्लाइस करून घेतलेत। अर्धा किलो चिकन आहे, अर्धा किलो तांदूळ आहेत। आता कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आता कांदा आणि टोमॅटो आहेत ते एकजीव करून घ्यायचे आपल्याला। तर पहिल्यांदा आपण कांदाच परतून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर टोमॅटो घालणार आहोत। तर ही प्रोसेस खूप वेळ लागतो या प्रोसेसला। आता कांदा सुद्धा आपला छान परतला गेलाय। कांद्याला छान असा गोल्डन कलर आल्यानंतर मी त्यामध्ये टोमॅटो घातलेत। टोमॅटो सुद्धा मी मध्यम आकाराचे 4 टोमॅटो घेतलेले आहेत। ही प्रमाण अगदी परफेक्ट प्रमाण आहे। जर प्रथमच तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून अशाच नवनवीन येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करायचं आहे। आता आपलं चिकन शिजलेलं आहे। आता टोमॅटो सुद्धा व्यवस्थित परतलं गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता। कांदा आणि टोमॅटो पूर्ण असं एकजीव झालं पाहिजे, तरच त्याची खरी टेस्ट येते। जरी थोडंसं कष्टाचं काम असलं तरी सुद्धा रिझल्ट खूप छान मिळतो।
आता आपण यामध्ये 1 चमचा आणि आणखी थोडंसं मी म्हणजे टोटल 2 चमचे मी अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे। आणि आता सर्व व्यवस्थित परतून घेते। लसणाचा जो कच्चा वास आहे तो निघून गेला पाहिजे। मसाल्याचा कच्चा वास निघून गेला की त्या भाजीला खूप छान फ्लेवर येतो भाजीमध्ये। आता लाल तिखट घालायचं, ते सुद्धा आपल्या आवडीनुसार घालायचं आहे। आपण कसं झणझणीत खाणार आहोत, थोडंसं मध्यम खाणार आहोत। आता कलर छान येण्यासाठी मी बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे। हळद घालायची 1 चमचा आणि पुन्हा सर्व लाल तिखट आणि ते मिक्स करून घ्यायचं। आता तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो इतकं एकजीव झालंय की तुम्हाला ते बिर्याणीमध्ये दिसणार सुद्धा नाही। आता धने पावडर घालायची, गरम मसाला 1 चमचा घालायचा, धने पावडर 1 चमचा घातलेली आहे। त्यानंतर हा खास बिर्याणी मसाला मी घरी बनवलेला आहे तो घालायचा आणि चिकन मसाला, आपण चिकनची बिर्याणी करतोय त्यामुळे चिकन मसाला वापरलाय। तुमच्याकडे नसेल, मटन मसाला असेल वापरला तरी सुद्धा चालेल। आणि गरम मसालाही नसेल, चिकन मसाला नसेल, मटन मसाला नसेल तर गरम मसाला वापरायचा, थोडासा जास्त वापरायचा। आता जे आपलं चिकन शिजलेलं आहे त्याचा जो पिवळं जे सूप आहे ते आपण त्या मसाल्यामध्ये थोडं थोडं घालायचंय। आता हातावरती क्रश करून कसुरी मेथी घालायची। ती कसुरी मेथी मी थोडीशी गरम करून घेतली जेणेकरून ती व्यवस्थित क्रश होईल, बारीक होईल हातावरती आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता पुन्हा मी थोडंसं चिकनचं जे सूप आहे ते घालते। यामुळे काय होतं, एकतर तेल कमी लागतं सगळ्यात महत्त्वाचं, आणि आपल्या भाताला खूप छान टेस्ट येते। त्या रश्श्याला टेस्ट आल्यामुळे ती आपल्या भातामध्ये उतरते आणि बिर्याणी खाने का मज़ा दुगना हो जाता है। तर हा व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थित पहिल्यापासून लास्टपर्यंत जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला बिर्याणी जमणार म्हणजे जमणारच। आता आपला मसाला खूप छान पद्धतीने भाजला गेला आहे, तेलही छान सुटलेलं आहे। आता आपण जे चिकन शिजवून घेतले ते घालायचं, थोडासा रस्सा सुद्धा घालायचा आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यापूर्वी सुद्धा मी खूप प्रकारच्या बिर्याणी, व्हेज बिर्याणी असेल, पावटा बिर्याणी असेल, अशा वेगवेगळ्या व्हेरिएशनच्या मी बिर्याणीचा व्हिडिओ स्वाद रेसिपी चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे। आता हे जी चिकनची ग्रेव्ही आहे, चिकन जे आपलं तयार झालेलं आहे ते 5-1 मिनिटं मंद गॅसवरती व्यवस्थित शिजवून घ्यायचं। त्यानंतर मी थोडासा कांदा फ्राय करून घेतलेला आहे डेकोरेशनसाठी, अगदी ऑप्शनल आहे। आता आपली ही चिकनची ग्रेव्ही सुद्धा तयार झालेली आहे, भात सुद्धा शिजलेला आहे। आता आपण याचे लेयर्स देऊया। आता मी पातेलं घेतले, प्रथम जी ग्रेव्ही आपण बनवलेली आहे त्यातला थोडंसं ग्रेव्ही आपण खाली तळाशी घालायची, लिक्विडी असल्यामुळे, जेणेकरून आपला भात खाली करपणार नाही। आणि त्यानंतर थोडंसं आपण तेल घालायचं, जे मी कांदा फ्राय केलेलं तेल होतं तेच वापरायचं शक्यतो। आणि आपण भाताचे लेयर्स देऊयात, 1 भाताचा लेयर द्यायचा, 1 चिकनचा लेयर द्यायचा। चिकन जे आहे ते पसरवून टाकायचं, म्हणजे प्रत्येक भागामध्ये चिकनचे पीस आले पाहिजेत। थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची आणि थोडासा पुदिना आहे तो भुरभुरायचा। आणि सेम ही प्रोसेस आपण करून घेऊयात। थोडासा फूड कलर तुम्हाला आवडत असेल छान दिसण्यासाठी, फूड कलर मी थोडासा वापरते रेड कलरचा, तोही अगदी ऑप्शनल आहे, नाही वापरला तरी सुद्धा चालेल। आणि शक्यतो कलर जे आहेत असे फूड कलर ते फार कमी वापरायचे। सोबतच नॅचरलच कलर इतका छान येतो आपल्या बिर्याणीला की आपल्याला बाहेरच्या कलरची गरज भासत नाही। आणखी कोणत्या प्रकारच्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील त्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका। आता शेवटचा लेयर मी देऊन घेते। थोडासा फूड कलर येलो कलर दिलेला आहे मी आणि रेड कलर, असे 2 कलर मी वापरलेत।
आता सर्व लेयर्स आपले देऊन झालेले आहेत. आता भात व्यवस्थित एक लेवल करून घ्यायची त्याच्यावरती थोडंसं तेल घालायचं. रेस्टॉरंटमध्ये तुम्ही जेव्हा जाता त्यावेळेला त्या बिर्याणीवर एक चमक असते, तर ती चमक त्या तेलामुळे येते. आता कोथिंबीर आणि पुदिना, त्यानंतर फ्राय केलेला कांदा. वाव, कसलं भारी दिसतंय. आता आपण याला दम देऊयात. थोडंसं जे पाणी आहे भाताचं ते जे 2 चमचे मी घातलेलं आहे. एक झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवरती 5 ते 6 मिनटं प्रथम आपण दम देऊन घेणार आहोत. त्यानंतर मी तवा गरम करायला ठेवते एका गॅसवरती आणि 5 ते 6 मिनिटानंतर आपण जे पातेल आहे ते तव्यावरती ठेवणार आहोत आणि पुन्हा आपण 15 ते 20 मिनिटं मंद गॅसवरती दम देऊन घ्यायचा आहे. आणि 15 ते 20 मिनिटानंतर अमेझिंग अशी आपली ही हैदराबादी दम बिर्याणी तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला बिर्याणी काढून दाखवते. किती छान आणि सुंदर असा ह्याला कलर आलेला आहे. खूप अशी मोकळा प्रत्येक तांदूळ आपला जो भात आहे तो असा मोकळा झालेला आहे, फुललेला आहे आणि तुम्ही बघू शकता. वाव, तर मेहनत का फल हमेशा मीठा होता है. तर खूप टेस्टी आणि मजेशीर अशी आपली ही अगदी झटपट चिकन हैदराबादी दम बिर्याणी तयार झालेली आहे. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि जायकेदार रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.